प्रताप सरनाईक फाउंडेशन व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 11व्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026चं आयोजन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान ठाण्याच्या उपवन तलाव येथे संपन्न होणार आहे। यंदाचा हा महोत्सव वारी या संकल्पनेवर आधारित असणार असून 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भव्य दिव्य सांस्कृतिक उत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे। कला, संगीत, नृत्य असा अनोखा संगम या महोत्सवामध्ये असणार आहे। या महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, खासदार नरेशजी म्हस्के यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं शालेय विद्यार्थ्यांचे व सामाजिक संस्थांचे विविध आध्यात्मिक, धार्मिक व विविध विषयांवर संचलन होणार आहे। या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांचे आनंदवारी या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी उस्ताद मीर मुक्ती यार अली व जयश्री भूमकर, संगीता शंकर व त्यांची कन्या वेदांत जामगावकर, ऋषिका खोत, शिवरंजनी संस्था यांचे भक्ती संध्या हा कार्यक्रम पार पडणार आहे। तर 7 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद व आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम पार पडणार आहे। तर 8 फेब्रुवारी रोजी गायक शान यांचा कार्यक्रम होईल। तर 9 फेब्रुवारी रोजी कवी व अभिनेता शैलेश लोढा यांचे कवी संमेलन पार पडणार आहे। अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाचे आयोजक व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलला सुरुवात होते आणि पंढरीची वारी ही थीम घेऊन यावर्षी आम्ही या फेस्टिवलला सुरुवात करतोय। 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला सांगता अशा प्रमाणे 4 दिवसाचा हा भरगच्च कार्यक्रम आहे। देश विदेशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, ते यामध्ये भाग घेतील। प्रामुख्यानं 6 तारखेला आनंद भाटेंच्या अतिशय सुश्राव्य अशा गायनानं कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करू। 6 ते 7 1 तास परेड असेल। ठाणे शहरातील विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्या परेडचं संचलन आम्ही करू, त्यांना मानवंदना देऊ आणि नंतर 7 वाजता उपवनच्या निसर्गरम्य परिसरातील तलावातल्या जे काही फ्लोटिंग स्टेज आहे त्यामध्ये आनंद भाटेंचा कार्यक्रम होईल आणि त्या माध्यमातून फेस्टिवलला सुरुवात होईल। 7 तारखेला आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांचा शिंदेशाही हा कार्यक्रम मुख्य मंचावर असेल आणि त्या माध्यमातून विहंग स्टेजवर तो कार्यक्रम पहिल्यांदाच ठाणे महापालिका हद्दीमध्ये होतोय, त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळेल। 8 तारखेला जगविख्यात गायक शान यांचा कार्यक्रम असेल मुख्य स्टेजवर आणि त्याचबरोबर 9 तारखेला जे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी आहेत किंवा तो कुठला कार्यक्रम शैलेश लोढा, तारक मेहताचा उलटा चष्मा, याचे जे कलाकार आहेत मुख्य शैलेश लोढा आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांचा कवितांचा आणि वात्रटिकांचा जो कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी ते सादर करतील। अशाप्रमाणे भरगच्च कार्यक्रम आहे। भरतनाट्यम आणि कुचिपुडी आणि अनेक जे काही भारतीय जे कलाकारांचे मानाचे असलेले काही कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी होतील। प्रामुख्यानं विविध कलाकार या ठिकाणी येत असतानाच अपंगांचा एक संच आहे, तो संचाच्या माध्यमातून सुद्धा एक कार्यक्रम होईल। त्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांनी आवर्जून येणं गरजेचं, म्हणजे जगविख्यात कलाकारांचा एक अनोखा संगम या ठिकाणी होणार आहे। जानकाई मंदिराच्या बाजूला असलेल्या मंडपामध्ये वारीवरची जी काही पेंटिंग्स आहेत किंवा फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। अनेक उपक्रम सकाळच्या पहाटेच्या सत्रात असतील तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा हे उपक्रम असतील आणि त्यामुळे या संस्कृती आर्ट फेस्टिवलचा फायदा आणि आनंद ठाणेकरांनीच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेनं सुद्धा घ्यावा असं मी या भागाचा स्थानिक आमदार म्हणून आवाहन करतोय।